महाराष्ट्र राज्य परिवहन विभागामार्फत संभाजीनगर आणि गगनबावडा डेपोसाठी प्रत्येकी 10 नव्या बसेस मंजूर झाल्या आहेत। त्यापैकी संभाजीनगर आगाराला 5 गाड्या नुकत्याच हस्तांतरित करण्यात आल्या। आज या बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला। यापैकी पहिली गाडी प्रवाशांना घेऊन ज्योतिबा देवस्थानला रवाना झाली। या बसमधून नागरिकांसोबत काही काळ आमदार चंद्रदीप नरके यांनीही प्रवास केला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे याबाबत आमदार नरके यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता। संभाजीनगरला अजून 5 तर गगनबावडा आगाराला 10 गाड्या देखील लवकरच मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। या बसेस मंजूर झाल्यामुळे करवीर मतदारसंघातील ग्रामीण भागाचे दळणवळणासाठी मोठा आधार मिळाला असल्याचं आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं। लोकार्पण सोहळ्याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी आणि राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते। या परिवहन विभागाच्या मार्फत या महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळाच्या परिवहन मंडळाच्या स्वतःच्या गाड्या असाव्यात, भाड्याच्या गाड्या बंद करून स्वतःच्या गाड्या शासनाच्या असाव्यात हे धोरण आखलं गेलं। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन लालपरी देण्याचं कारवाई चालू केली। या विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी आज आपल्या संभाजीनगर डेपोला 10 लालपरी मंजूर केलेल्या आहेत। त्यातल्या 5 या ठिकाणी या गाड्या आज या ठिकाणी आलेल्या आहेत। त्याचा लोकार्पण सोहळा झालेला आहे। अजून 5 गाड्या या संभाजीनगर डेपोला येतील आणि गगनबावड्याच्या 10 गाड्या ज्या गेलेत त्याला 1.5-2 महिन्याच्या अंतरावर येणार आहेत। परंतु मी त्यांना सांगितलंय पावसाळी विभाग आहे, आत्ताच गाड्यांचा सीझन आत्ताच आहे, त्यामुळे गगनबावड्याच्या 10 गाड्या सुद्धा लवकरातच लवकर आता या महिन्याभराच्या अंतरावर येण्यासाठी मंजूर झालेत। त्या ताबडतोब येतील। मला वाटते लोकांना महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यात माझ्या मतदारसंघात लोकांना सुखकर प्रवास व्हावा यासाठी शासनाने या गाड्या दिल्या, त्याबद्दल मी मनपूर्वक शासनाचं अभिनंदन करतो। आभार मानतो। पण आता सध्या मध्यवर्ती ठिकाणी हे बसस्थानक आहे, तर वैद्यकीय गैरसोय रंकाळ हे बस स्थानक आहे। संभाजीनगर डेपोच्या अंतर्गत हे बस स्थानक येतं आणि या ठिकाणी खऱ्या अर्थ हे बस स्थानक आम्हाला गरजेचं आहे, कारण सगळा भाग माझ्या मतदारसंघातल्या पश्चिम भागात जाणाऱ्या गाड्या सगळ्या इथूनच सुटतात आणि याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था असावी, लोकांना सुखकर बसायसाठी व्यवस्था असावी, त्याच्यामध्ये काही विश्रामगृह असावं आणि चांगला सुखसोयी असाव्यात यासाठी मी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे विकासाचा प्रस्ताव या डेव्हलपमेंटचा प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे आणि तो लवकरच मंजूर होईल। सौ अंबुबाई पाटिल इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, pre-NDA training center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sou Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sou Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sou Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sou Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karvir, District Kolhapur. 9326617509, 9371331176.